प्रस्तुतकर्ता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन GR रद्द। मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यावरच पुढील निर्णय। मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हारली। 5 तारखेला मोर्चाऐवजी विजयी सभा होणार। उद्धव ठाकरेंची माहिती। सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन। हिंदी भाषेबाबतचा GR रद्द होताच मुंबई पुण्यात मनसैनिकांचा जल्लोष। ढोल तासांच्या गजरात फटाके फोडत आनंद साजरा। मराठी जनतेच्या रेट्यामुळेच निर्णय मागे। एकजुटीचा धसका घेतला। सरकारवर नेमका कोणाचा दबाव? राज ठाकरेंचा सवाल तर जाधव समितीला महाराष्ट्रात काम न करू देण्याचाही इशारा। इंग्रजी हिंदी बद्दलची शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेतील विजय कदम यांच्याकडूनच होती। मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। तर निर्णयावरून राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना प्रश्न करायला हवा। फडणवीसांची टीका। माझ्या अध्यक्षतेखाली फक्त अभ्यास समिती नेमली गेली। GR फडणवीसांनीच काढला। आरोपांवरती उद्धव ठाकरेंचं उत्तर। मनसेला संपलेला पक्ष म्हणणारे आता स्वतःच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राज ठाकरेंची युती करत आहेत। ही वेळ का आली यांचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। शिंदेंची टीका। आम्ही दोघे भाऊ एकत्र झालो तर यांना काय त्रास? शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। तर एका विषयानं मराठी माणसाला एकत्र केल्याबद्दल फडणवीसांचे आभार। ठाकरेंचा टोला। एक वेळ मनसेचा विचार करू पण उद्धव ठाकरेंचा शिवसेनेसोबत जाणार नाही। दोन्ही शिवसेना आणि मनसेने एकत्र येण्याच्या गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेवरती उदय सामंतांची प्रतिक्रिया। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, मंत्र्यांची बेताल वक्तव्य, शक्तीपीठ महामार्ग अशा विषयावरून सरकारला घेरण्याची शक्यता। जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची हाक। 27 ऑगस्टला अंतरबालीतून निघायचं आणि 29 ऑगस्टला मुंबई गाठायची। आता रणभूमीत उतरायचं, जरांगेंची मोठी घोषणा। संदीप क्षीरसागर आणि दोन्ही आरोपींचे CDR काढा। घटनेवेळी क्षीरसागर कोचिंग क्लास परिसरात होते। बीडमधील विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा आरोप। नितेश राणेंनी सुनावल्यानंतर भरत गोगावलेंची माफी। नारायण राणेंवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त। कौतुक करताना अनावधानानं वक्तव्य केल्याचा गोगावलेंचा खुलासा। सूत्रांची माहिती। इंदापूरच्या बैलवाडीत तुकोबा रायांच्या अश्वाचे दुसरं गोल रिंगण थाटात। नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी। विठोबा रखुमाई, ज्ञानोबा तुकाराम जयघोषानं आसमंत दुमदुमला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचा फलटण बरड येथे विसावा। माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम। उद्या सोलापुरात आगमन होणार।